अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्य सरकारने आता दिलाय। त्यामुळे राज्यातल्या जवळपास सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। याचा लाभ विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना हा मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। त्यामुळे आता ज्यांचं नुकसान झालंय अशा जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना यामध्ये फायदा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्यात मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। पीक विमा वाटपाची प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरू झाली असून पहिला टप्पा आजपासून अंमलात आला आहे। अनेक महिन्यापासून थांबलेली रक्कम अखेर सोडली गेली असून पुढील 3 तासात निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। हो, लवकरात लवकर म्हणजे 3 तासात तुमच्या खात्यावर निधी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। राज्यातील एकूण 15 प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या टप्प्यात मोठी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तांत्रिक कारणामुळे प्रक्रिया काही काळ अडली होती, मात्र आता ती जलद गतीने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट डीबीटी द्वारे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता थेट लाभ हस्तांतरित होणार आहे, म्हणजे डीबीटी द्वारे हस्तांतरित केला जाईल अशी सुद्धा सूत्राकडून माहिती मिळालेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मोठे आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आले आहे। या मदतीमुळे नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा मिळणार आहे। तसेच पीक विम्याची रक्कमही आजपासून काही तासात खात्यात येईल असे स्पष्ट कारण दिसण्यात आले आहे। जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यांना आधीच मदत मिळाली होती। आता उर्वरित जिल्ह्यांसाठी 3 टप्प्यामध्ये निधी वाटप केला जात आज पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला असून या जिल्ह्यांना मदत वितरित केली जात आहे। डीबीटी प्रणालीचा 1 दिवसात मोठ्या प्रमाणात निधी वाटपाची मर्यादा असल्याने 3 दिवसात संपूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाणार आहे। विविध पिकाचे नुकसान लक्षात घेऊन प्रति हेक्टरी वेगवेगळी रक्कम ठरवण्यात आली आहे। भात, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी इतर पिकासाठी नुकसानाची वेगवेगळ्या दराने मदत निश्चित केली आहे। नुकसानीचे प्रमाण तपासल्यावर थेट रक्कम खात्यात जमा होणार आहे, म्हणजे तुमच्या पिकावर किती नुकसान झालेले आहे आणि किती भरपाई तुम्हाला मंजूर होणार आहे हे थेट तुमच्या लाभांतर हस्तांतरावर अवलंबून असते। पिकासाठी सार्वत्रिक मदत असल्याने सरकारने सांगितले आहे, सोयाबीन कापूस उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारी मदत मोठा दिलासा देणार आहे। मूग, तूर इतर पिकांसाठी स्वतंत्रपणे निधी वितरित केला जाणार आहे। आजपासून या पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। विदर्भ व महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले असल्याने या भागात पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आले असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या टप्प्यात समाविष्ट आहे। सर्व जिल्ह्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले असून शेतकऱ्यांना पुढील रक्कम काही तासातच खात्यात जमा होणार आहे, म्हणून शेतकऱ्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला लवकरात लवकर ही निधी वाटप होणार। पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेल्या 15 जिल्ह्यात अधिकृत यादीप्रमाणे धुळे, नाशिक, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, कोल्हापूर, अकोला, यवतमाळ, नाशिक, वाशिम, भंडारा या जिल्ह्यांचा समावेश असून या 15 जिल्ह्यांमध्ये तुमचा समावेश यादीमध्ये नाव आहे का नक्की चेक करा। या सर्व जिल्ह्यांमध्ये आजच मदत हस्तांतरित करण्याचे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची सहभागी बँकेची यादी जाहीर करण्यात आली असून यात SBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ बडोदा यांचा समावेश करण्यात आलेला आहे। या सर्व बँकेचे व्यवहार क्षमता वाढवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे, कारण की शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांचा लाभ त्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। एकूण भरपाईसाठी राज्य सरकारने हजारो कोटीचा निधी राखून ठेवला। पंचनाम्यात समावेश शेतकऱ्यांना मदत 100% तर इतरांना 75% रक्कम मिळणार आहे। पुढील 24 तासात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असून मोठ्या प्रमाणावर त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे, शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर त्यांना समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना आणि जिल्ह्यांना पात्र लाभार्थी यादी पाहून तुम्हाला लाभ मिळणार आहे। लवकरात लवकर आपल्या CSC सेंटरना भेट देऊन आपले लिंक आहे का, आधार कार्ड अपडेट केलेले आहे का आणि बँक खात्यामध्ये इतर शिल्लक रक्कम आहे का हे सुद्धा तपासून पहा, जेणेकरून तुम्हाला येणारी रक्कम न पुढे अडकता तुमच्या खात्यात डायरेक्ट येईल, जेणेकरून तुम्हाला फायदा होऊन तुम्हाला लवकर लाभ मिळेल। कारण की या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव राहणार आहे आणि हे येणाऱ्या 15 बँका सुद्धा तुमच्यासाठी मोठी बातमी घेऊन येणार आहे। म्हणून लवकरात लवकर आपल्या बँक खात्यामध्ये पैसे चेक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि लवकरात लवकर ही मदत तुमच्यापर्यंत येणार। धन्यवाद।